30 डिसेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयातील पुरवठा निरीक्षक निखिल नलावडे, वैभव खेरकर, धोंडीबा जाधव यांच्या पथकांनी डी.के. वानखडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनानुसार लालखडी चौक परिसरातील सय्यद अशरद अली, सय्यद अमजद अली यांच्या मालकीचे रहनुमा जनरल स्टोअर्स येथे अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरची साठवणूक केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार सदर ठिकाणची झडती घेतली असता त्या ठिकाणी एकूण 24 गॅस सिलेंडर आढळून आले। त्यापैकी भारत गॅस एजन्सीचे 16 भरलेले गॅस सिलेंडर तसेच 3 रिकामे गॅस सिलेंडर, इंडियन गॅस कंपनीचे 4 रिकामे सिलेंडर, HP गॅस कंपनीचा 1 भरलेला गॅस सिलेंडर असे एकूण 24 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। सदर ठिकाणी अनधिकृतरित्या बेकायदेशीर विक्री व साठवणूक होत असल्याचे सकृतदर्शनी आढळून आल्यामुळे सदर गॅस सिलेंडरची मोजणी व पंचनामा करून सर्व गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। सदर कारवाई दरम्यान आस्थापनाचे मालक सय्यद अशरद अली, सय्यद अमजद अली यांच्याकडे आढळून आलेल्या गॅस सिलेंडरबाबत चौकशी केली असता साठवणुकीचे व विक्रीचे कोणतेही कागदपत्रे आढळून आले नाही। त्यामुळे सदर मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईपर्यंत संबंधित कंपनीच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आला आहे। सदर कारवाईच्या अनुषंगाने आस्थापनाचे मालक सय्यद अशरद अली, सय्यद अमजद अली यांच्या विरुद्ध नागपुरी गेट पोलीस स्टेशन अमरावती येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।